अब्रार भाई कोणी काही बोलो न बोलो स्वतः कुठलेही काम असो, समाजाचे काम असो, गावातले कुठलेही विकास काम असो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अहोरात्र त्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेत आहेत. आणि कुठल्या सरकारी कार्यालयात जातो, कोण आमदार साहेबांचा नगरसेवक आहे, दादांचा नगरसेवक आहे, म्हणून माझ्या कामाला पहिले प्राधान्य दिले जातं. आमदार साहेबांचा जो उद्देश आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा, केवळ अब्रारभाई मुस्लिम समाज म्हणून फक्त मुस्लिम समाजाचं काम होतं असं नाही, तर या ठिकाणी सर्व समाजाचा धरून चालणार ते व्यक्तिमत्व आहे. असे नगरसेवक नामदार साहेबांनी आमचे नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांनी दिलं, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. दोन्ही व्यक्तिमत्वाला आदमभाई असो किंवा अब्रारभाई असो यांना समाजभूषण पुरस्कार मिळावा साहेबांकडून किंवा समाजाकडून अशी मी अपेक्षा करतो. थांबतो. शिर्डी नगर परिषद निवडणुकीत मिळालेल्या निर्भीड यशानंतर युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी घेतलेल्या एका सर्वसमावेशक आणि धाडसी निर्णयाची संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी चर्चा झाली होती. विखे पाटील परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठ राहिलेले, अतिशय निस्वार्थपणे संघटनेसाठी कार्यरत असलेले आणि मुस्लिम समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबातील सदा हसतमुख मितभाषी कार्यकर्ते अब्रार शेख यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून झालेली निवड अनपेक्षित पण योग्य मानली गेली. याच निस्वार्थ सेवेची पावती म्हणून आज शिर्डीतील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने अब्रार शेख आणि त्यांचे सहकारी आदमभाई सय्यद यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. अब्रार शेख यांनी नगरसेवक पदाची धुरा हाती घेतल्यापासून आपले सहकारी आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे खंदे समर्थक आदमभाई सय्यद यांच्या समवेत केवळ मुस्लिम समाज बांधवांच्याच नव्हे तर सर्व समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. कामालाच देव मानून सर्वसामान्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचं काम अब्रार शेख आणि आदमभाई सय्यद या दोन सहकाऱ्यांनी आजवर अगदी निस्वार्थपणे केलं आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाप्रसंगी मुस्लिम समाजाच्या ज्येष्ठ बांधवांनी या दोघांच्या सामाजिक कार्याची भरभरून कौतुक केलं आणि या दोघांना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली. तसेच सर्वांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याच कार्यक्रमादरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्तानं कोणताही अनावश्यक खर्च किंवा बडेजाव न करता विविध सामाजिक उपक्रम राबवून मुस्लिम समाजाच्या वतीने हा वाढदिवस करण्याचा मानस यावेळी सर्वानुमते व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शिर्डी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे अशा समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं केलं जाणार असल्याची माहिती यावेळी समाज प्रमुखांनी दिली. या निर्णयाचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आज या ठिकाणी आम्ही सर्व मुस्लिम बांधव ईद नंतर या ठिकाणी एकत्र आलो. आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी हा जे अब्रार भाईच्या रूपाने जे समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची शिर्डी नगरपालिकेच्या नगरसेवकपदी नियुक्ती केली आणि त्यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी समाजासाठी जे स्वतःला वाहून घेत आहेत समाजाचे कार्य करण्यामध्ये, त्याचं आज बरेच दिवसापासून आमची इच्छा होती की त्यांनी यावं आणि त्यांचा सत्कार आम्ही करावा. कारण अब्रार भाई कोणी काही बोलो न बोलो स्वतः कुठलेही काम असो, समाजाचे काम असो, गावातले कुठलेही विकास काम असो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अहोरात्र त्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेत आहेत. आणि नामदार साहेब आणि सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी जे त्यांच्यावर विश्वास दाखवला ते सार्थक करत आहेत. त्याचप्रमाणे आता आदरणीय नामदार साहेबांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. त्या संदर्भातही आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीने काही कार्यक्रम घेण्याचे विचारविनिमय करण्याच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी जमलो आणि त्यामध्ये वृक्षारोपण, त्याचप्रमाणे फळांचं वाटप, तसेच शालेय साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबवले जाण्याच्या संदर्भात विचारविनिमय केलेला आहे. तर ते कार्यक्रमही आम्ही या ठिकाणी साजरे करणार आहोत. तसेच अब्रार भाई असो, आदम भाई असो, हे समाजातील जे विषय आहे ते प्रत्येक विषयाला एकदम अग्रेसर होऊन कामं करत आहेत. त्याबद्दल त्यांना
अशीच त्यांची प्रगती होत राहो आणि भविष्यात त्यांना अशी विविध पदे मिळून ते समाजाची अजून त्यांच्याकडून सेवा हो ही मी प्रार्थना करतो आणि साईराम. आज या ठिकाणी हाजी गणीभाई पठाण यांच्या निवासस्थानी एक खास मीटिंग आम्ही या ठिकाणी बोलवली होती. त्यामध्ये प्रामुख्याने नामदार साहेब यांचा जो जन्मदिवस आपल्याला मानवायचा आहे, त्यानिमित्ताने आदमभाई, त्यानंतर अब्रारभाई यांच्या मार्फत जे शाळे आपल्याला काही कार्यक्रम राबवता येईल का, त्या संदर्भामध्ये आपण थोडीशी या ठिकाणी विचारविनिमय करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. नामदार साहेबांचा जो उद्देश आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा, केवळ अब्रारभाई मुस्लिम समाज म्हणून फक्त मुस्लिम समाजाचं काम होतं असं नाही, तर या ठिकाणी सर्व समाजाचा धरून चालणार ते व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान आहे. मला माहिती आहे की माझा विद्यार्थी आहे आणि त्याच्यामध्ये हे जे विविध गुण आहेत त्या विविध गुणांनुसारच त्याची निवड या ठिकाणी नामदार साहेबाने सुजादाने केली आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि ह्याच याच्यातून जे आहे तर पुढं त्याला प्रेरणा मिळावी, समाजाचं काम व्हावं आणि इतर समाजातली जे काही गरजना असतील, नोकरीचा असो किंवा कामधंद्याचा किंवा कार्याचा का असो, अशा सर्व बाबतीमध्ये समाजाला ते बरोबर घेऊन चालतील आणि सर्वांनाच बरोबर घेऊन पुढं प्रगती करतील. आदमभाई आणि अब्रारभाई याच्यासारखे अजूनही बी नेतृत्व आपल्या समाजामध्ये आहेत, परंतु ह्या दोघांचं व्यक्तिमत्व फार वेगळं आहे. समाजासाठी करत असताना ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांना, आदमभाई असो किंवा अब्रारभाई असो, यांना समाजभूषण पुरस्कार मिळावा साहेबाकडून किंवा समाजाकडून, अशी मी अपेक्षा करतो. थांबतो. आज खऱ्या अर्थाने आमचे ज्येष्ठ मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ हाजी गनीभाई साहब और हजरत अली सैयद, हनीफ भाई, हनीफ चाचा, अंसार भाई, नदीम भाई, हुसेन भाई पठाण, सर्वच आमचे ज्येष्ठांनी आज या ठिकाणी युवकांनी आम्हाला या ठिकाणी बोलून जो मान सन्मान दिला आहे त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे खूप आभार मानतो का त्यांनी आमच्या कामाची दखल घेतली, आमच्या कामाला प्रत्येक वेळेस आम्हाला प्रोत्साहन दिलं का कामाचं जो सारांश राहतो त्या हा ज्येष्ठांकडूनच आम्हाला मिळाला आहे. हा अनुभव, त्यांचा अनुभव त्यांनी आम्हाला दिला आणि आम्ही काम करत राहिलो. आमचे नगरसेवक अब्रारभाई यांनी अहोरात्र, कधी पण रात्री उशिरा असो, 12ला असो, 2ला असो, त्यांना जर हॉस्पिटलच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे फोन आला तर ते धावून येतात. त्यांचं काम म्हणजे कौतुकास्पद आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळे ठिकाणी निवेदन देऊन, हॉस्पिटल असतील, पोलीस स्टेशन असेल, जिथं जिथं ज्या ज्या गरजूंना गरज पडली त्या त्या ठिकाणी अब्रारभाई शेख आणि ज्येष्ठ या उभे राहिले. तर असे नगरसेवक नामदार साहेबांनी, आमचे नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांनी दिलं, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. खऱ्या अर्थाने आज जे युवकांमध्ये जी ऊर्जा चालू आहे, हे आमचे डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांच्या ग्राउंड लेवलला तळागाळातल्या युवकांना आणि कार्यकर्त्यांना साहेबांनी, दादांनी बळ दिला, कामाची उत्साह वाढलेली आहे. तर नक्कीच अब्रारभाई यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे का ते एकाच समाजाचे नसून ते आज सबका मालिक एक जो आपला शिर्डी संदेश साईबाबांनी दिलाय, त्यांनी तो अख्ख्या शिर्डी शहरात खऱ्या अर्थाने रूपांतर बघायला भेटत आहे. तसेच या ठिकाणी मुस्लिम समाजाचे ज्येष्ठांनी बोलून जो मान सन्मान दिला, परत एकदा त्यांचे सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. आज हाजी साहेब गणीभाई यांच्या इकडं माझा सत्काराचा कार्यक्रम व नामदार साहेबांचा जो 15 तारखेला वाढदिवस आहे त्याच्या नियोजन संदर्भात बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला मी उपस्थित राहू शकलो आणि त्यांनी माझा एक सन्मान केला की मुस्लिम समाजाचा मी म्हणजे एक प्रतिनिधित्व करतो. नामदार साहेबांनी व दादांनी जे माझ्यावर विश्वास टाकलं, हे मी कामं करू शकलो, हे मी नाही आहे, फक्त नाम मात्र आहे. हे माझ्या दादांनी व साहेबांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली हे त्याचं फळ आहे आणि मी दादांमुळे आणि साहेबांमुळे हे सगळं करू शकलो. आणि मी सर्व मुस्लिम समाजाचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन की त्यांनी माझा सन्मान केला आणि मी इडून सुद्धा
म्हणजे त्या कामात जे पद्धतीने काम चालू आहे त्याच्याही अधिक पटीने कसं काम वाढवता येईल, अधिक पटीने लोकांचा संपर्क करता येईल आणि दादांचे जे काम करण्याची पद्धत आहे त्याच पद्धतीने ते लोकांपर्यंत जायचं आणि लोकांना समोर अडीअडचणीला कसं त्यांना हे करता येईल, मी अजून जोमाने करण्याचा प्रयत्न करीत राहील. हे जे ऊर्जा स्रोत आहे नामदार साहेबांकडून दादा गुणाचे, हे जे आपण काम करतो हे काम मी नाही करत आहे, ही सगळी यंत्रणा सिस्टीम दादांचा नगरसेवक म्हणून माझ्या पाठीशी उभं राहते. सर्व नगरसेवक किंवा दादाने निवडलेला नगरसेवक आहे, साहेबांनी निवडलेला नगरसेवक आहे. मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जातो तो आबरार शेख म्हणून माझी ओळख होत नाही, किंवा पोलीस स्टेशनमध्ये जातो, कुठल्याही सरकारी कार्यालयात जातो, पण आमदार साहेबांचा नगरसेवक आहे, दादांचा नगरसेवक आहे म्हणून माझ्या कामाला पहिले प्राधान्य दिलं जातं आणि ते कामं मी करू शकतो. हे माझं याच्यात काहीच म्हणजे असं क्रेडिट नाही आहे, सर्व क्रेडिट दादांचं आणि साहेबांचं आहे. ते मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि सगळ्यांना गवाही देतो की इकडून पुढं अधिक वेगाने मी काम करण्याचा प्रयत्न करेल. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.